डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांवरती संताप व्यक्त केलाय। इराण विरोधातील लढाई ही नाटो देशांनी अमेरिकेची मदत न करून मोठी चूक केली आहे। नाटो संघटनेच्या निधीमध्ये कपात करणार असा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे। तर नाटो देशांनी फार मोठी चूक केली आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। नाटो संघटनेच्या निधीमध्ये आता कपात करणार असा निर्णय चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। इराण युद्धामध्ये सोबत न आल्याची बोच ही कायम असल्याचं दिसतंय। I think a tremendous mistake was when NATO just wasn't there. They just weren't there. It's going to make a lot of money for the United States because we spend hundreds of billions of dollars a year on NATO, hundreds of protecting them. And we would have always been there for them. But now, based on their actions, I guess we don't have to be, do we? I think a tremendous mistake. तर इराण युद्धादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। इराणमध्ये अमेरिका जिंकत असल्याचा दावा त्यांनी केलाय। ट्रम्प यांनी म्हटलंय की इराणवरती आम्ही एवढा मारा केलाय, त्यांचं एवढं नुकसान केलंय की आता ते कोणताही करार मान्य करतील। इराण आता युद्ध थांबवण्याची याचना करत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। होर्मुझची समुद्रधुनी इराणला मोकळी करावीच लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही तर आता त्याची ओळख स्ट्रेट ऑफ ट्रम्प आहे असा दावा देखील ट्रम्प यांनी केला आहे। We're negotiating now, and it'd be great if we could do something, but they have to open it up. They have to open up the Strait of Trump. I mean, Hormuz. Excuse me for this. I'm so sorry. Such a terrible mistake. The fake news will say he accidentally said, no. There's no accidents with me, not too many. If there were, we'd have a major story. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।